नमस्कार मित्रांनो, मी अजय राठोड. मित्रांनो राशन कार्डची ई-केवायसी आता सर्वांना करणं बंधनकारक आहे. जर तुम्ही तुमच्या राशन कार्डची ई-केवायसी केली नाही तर तुम्हाला धान्य देखील मिळणार नाही आणि तुमचं नाव राशन कार्डमधून डिलीट देखील होऊ शकतं. तर ती ई-केवायसी तुम्ही मोबाईलवर देखील करू शकता. तर ई-केवायसी कशा प्रकारे करायची तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि सर्च बारमध्ये मेरा केवायसी असं सर्च करायचं आहे. मेरा केवायसी सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला सर्वात वरती ॲप्लिकेशन दिसेल मेरा केवायसी. या ॲप्लिकेशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर ही ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायची आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मेरा केवायसी हेच ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आता हे ॲप्लिकेशन आपलं इन्स्टॉल झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला परत एकदा दुसरे एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला सर्चमध्ये आधार फेस आरडी असं सर्च करायचं आहे. आधार फेस आरडी सर्च केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्यासमोर आधार फेस आरडी ॲप्लिकेशन आलेले आहे. ही देखील ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायची आहे. आता मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेली आहे, त्यामुळे मला अनइन्स्टॉल ऑप्शन दिसत आहे. तुम्हाला इन्स्टॉल दिसेल. तर या ठिकाणी ही देखील ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायची आहे. दोन्ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घेतल्याच्या नंतर आपल्या मोबाईलमध्ये मेरा केवायसी ॲप दिसेल. त्या ॲपवरती आपल्याला क्लिक करून ॲप ओपन करून घ्यायचं आहे. ॲप ओपन केल्याच्या नंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. त्यानंतर आपल्याला ॲपला परमिशन द्यायची आहे. तर ॲपला परमिशन देण्यापूर्वी मित्रांनो आपल्या मोबाईलचं लोकेशन तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे, म्हणजे लोकेशन चालू करून घ्यायचं आहे. लोकेशन चालू करून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला ॲपला परमिशन द्यायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला व्हील युजिंग द ॲप 1 नंबर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि परमिशन द्यायची आहे. त्यानंतर परत एकदा आपल्याला व्हील युजिंग द ॲप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि परमिशन द्यायची आहे. आता ॲपला आपण परमिशन दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला आपला स्टेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. स्टेट सिलेक्ट करून घेतल्याच्या नंतर व्हेरिफिकेशन लोकेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इंटर आधार नंबर. तर या ठिकाणी आपल्याला ज्या व्यक्तीची केवायसी करायची आहे त्या व्यक्तीचा या ठिकाणी आपल्याला आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे. आधार नंबर एंटर करून घेतल्याच्या नंतर जनरेट ओटीपी या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी गेलेला आहे. तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे. ओटीपी एंटर केल्याच्या नंतर आपल्याला खाली इंटर कॅप्चा मध्ये कॅप्चा एंटर करून घ्यायचा आहे. कॅप्चा एंटर केल्याच्या नंतर आपल्याला सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर बेनिफिशियरी डिटेल्स ओपन झालेले आहे. त्यामध्ये नाव, राशन कार्ड नंबर, आपला जिल्हा, ई केवायसी अप्रुव्हल, आधार नंबर, ई केवायसी स्टेटस. तर या ठिकाणी ई केवायसी स्टेटस ब्लँक आहे. तर आपल्याला फेस ई केवायसी या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर कंजेंट फॉर्म ओपन झालेला आहे. त्यानंतर आपल्याला ऍक्सेप्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा फेस स्कॅन करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला डोळे बंद चालू करून घ्यायचे आहेत. डोळे बंद चालू करून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता आपण ई केवायसी स्टेटस, ई केवायसी रजिस्टर सक्सेसफुली या ठिकाणी डेट आणि टायमिंग आलेला आहे. तर ओके या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता तुमची ई केवायसी झाली किंवा नाही ते कसं चेक करायचं ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला परत एकदा ऍप्लिकेशन ओपन करून ऍप्लिकेशन मध्ये आपला स्टेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. स्टेट सिलेक्ट केल्याच्या नंतर व्हेरीफाय लोकेशन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे. आधार नंबर एंटर केल्याच्या नंतर जनरेट ओटीपी या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती ओटीपी आलेला आहे. तो ओटीपी एंटर करून कॅप्चा एंटर करून घेऊन सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर बेनिफिशियरी डिटेल्स परत एकदा ओपन झालेले आहे आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ई केवायसी स्टेटस या ठिकाणी वाय आलेला आहे, म्हणजे यस तुमची ई केवायसी या ठिकाणी पूर्णपणे झालेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या मोबाईल मधून ई केवायसी करू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.